अज्ञात वाहनाचा अपघात सांगून आरोपी वाचवण्याचा प्रयत्न होता। सीसीटीव्ही फुटेजने सत्य उघड केलं आणि अखेर आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला। आरोपी सापडला, पण भास्कर अवथळेचं कुटुंब अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। प्रश्न एकच, न्याय कधी? हा व्हिडिओ शेअर करा, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्या। अशा घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे, परंतु कोणीतरी याकडे लक्ष केंद्रित करायलाच पाहिजे। म्हणून आजचं हे बातमीपत्र जनतेच्या हिताकरिता भास्कर अवथळे यांच्यासारखा बळी दुसऱ्या कोणाचा दुर्दैवी जाऊ नये याकरिता। आपण पाहतात संगम समाचार। घटनास्थळ वाघापूर, लोहारा, यवतमाळ, अमरावती नेर रोड। कालगाव बोलेरो पिकअपची धडक, तरुणाचा जागीच मृत्यू। यवतमाळ जिल्ह्यातील गवळी समाजातील व्यावसायिक तरुण भास्कर अवथळे वय 32 वर्ष हे रात्री 12:15 वाजताच्या सुमारास टू व्हीलरने घरी जात असताना यवतमाळ अमरावती नेर रोडवरील वाघापूर लोहारा लगत दर्डा इंजिनिअरिंग कॉलेज जवळ हा भीषण अपघात झाला। अपघात एवढा भयंकर होता की त्यावेळी काहीच कोणाला सुचलं नाही आणि होत्याचं नव्हतं एका क्षणात होऊन गेलं। नेरकडून यवतमाळकडे येणारा बोलेरो पिकअप MH29 BE 7956 या वाहनांचा वेग अत्यंत जास्त होता। विशेष म्हणजे संबंधित वाहनांचा हेडलाईट हा सुद्धा बंद असल्याने समोरून येणाऱ्या धोक्याचा अंदाज न आल्याने टू व्हीलर व बोलेरो पिकअपची समोरासमोर जोरदार धडक झाली। या धडकेत भास्कर अवथळे यांचा दुर्दैवी अंत झाला। या अपघातात भास्कर अवथळे यांना गंभीर दुखापत होऊन घटनास्थळी ताज्या, सत्य आणि विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आमच्या संगम समाचार या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा, हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल। आपल्या एका लाईक आणि एका सबस्क्रिप्शनमुळे आम्हाला आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते। तरी आपण व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा। त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। कुटुंबावर दुःखाचा डोंगर, मदतीसाठी आज कोणीच नाही। या अपघातानंतर भास्कर अवथळे यांचा परिवार पूर्णतः उघड्यावर पडला। घरात कमावता कोणीच नसल्याने 2 मुली, 1 मुलगा, छोटासा परिवार, कुटुंबाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची भावना निर्माण झाली। सुरुवातीला हा अपघात अज्ञात वाहनाच्या धडकेत असल्याने यवतमाळ ग्रामीण लोहारा पोलीस स्टेशन यांच्याकडे आरोपी शोधणे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले होते। त्याचवेळी नंदगवळी समाज संघटनेचा पुढाकार, न्यायासाठी लढा या गंभीर प्रकरणाची दखल घेत नंदगवळी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री अनिल भाऊ चावरे व त्यांचा संपूर्ण टीमने तात्काळ घटनास्थळी व पीडित कुटुंबाकडे धाव घेतली। त्यांनी हे प्रकरण उचलून धरून लोहारा ग्रामीण पोलीस स्टेशनचे माननीय ठाणेदार व जिल्हाधिकारी यवतमाळ यांना लेखी निवेदन सादर केले। निवेदनात या अपघाताची सखोल चौकशी, संबंधित आरोपीस अटक आणि अवथळे कुटुंबाला न्याय मिळावा अशी ठाम मागणी करण्यात आली। यावेळी त्यांच्या सोबत असलेले उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते, यावेळी नंदगवळी समाज संघटनेचे अध्यक्ष श्री अनिल चावरे, मार्गदर्शक बापू डोळे, उपाध्यक्ष गोकुळ डोळे, दिनेश अवथळे, संतोष पाने, अजय साठे, पवन पाने, लखन अवथळे, वासुदेव साठे, रवी अवथळे, विशाल शेके, मिलिंद भोंगाडे, मंगेश अरबट आदी इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने खंबीरपणे उभे होते। पोलिसांची निर्णायक कारवाई, आरोपी जेरबंद। हा अपघात अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने लोहारा ग्रामीण पोलीस स्टेशनचे API व माननीय ठाणेदार श्री रोहित चौधरी यांनी स्वतः जातीने या प्रकरणात लक्ष घातले। त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस परिसरातील CCTV फुटेज तपासण्यात आले। तपासाअंती बोलेरो पिकअप MH29 BE 7956 ही गाडी वाघापूर टेकडी, चौसाळा रोड येथील ऋषिकेश रामराव मेटकर राहणार यवतमाळ यांच्या मालकीचे असल्याचे निष्पन्न झाले। बीट जमादार संतोष भाऊ आत्राम यांच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेण्यात आले आणि चार्जशीट दाखल, न्यायालयात प्रकरण प्रविष्ट करण्यात आले। संपूर्ण वस्तुस्थितीची शहानिशा करून आरोपीला अटक, वाहन जप्त करून ते ग्रामीण पोलीस स्टेशन लोहारा येथे जमा करण्यात आले। पुढील कारवाईसाठी चार्जशीट तयार करून माननीय संबंधित न्यायालय यवतमाळ येथे प्रकरण हस्तांतरित करण्यात आले आहे। परंतु प्रश्न अजूनही संपलेला नाही। प्रश्न हा अजूनही कायम आहे। पीडित कुटुंबाला पूर्ण न्याय कधी? 2 महिन्यानंतर आरोपी सापडला असला तरी भास्कर अवथळे यांचे कुटुंब अजूनही न्याय आणि आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत आहे। प्रशासनाने या प्रकरणाकडे संवेदनशीलतेने पाहून पीडित परिवाराला तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी जोरदार मागणी नंदगवळी समाज संघटनेच्या वतीने होत आहे। आपण पाहत आहात संगम समाचार, न्यायासाठी संघर्ष, अखेर पोलिसांची मोठी कारवाई। अशा सत्य आणि गंभीर बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त हे बातमीपत्र शेअर करा। तुमचं एक शेअर पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देऊ शकतो।